नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोमल देवमाने चॅनलवरती। आज मी बनवत आहे बटाट्याची भाजी, बटाटा वटाणा ते लग्नाच्या पंक्तीमधली भाजी आणि पुरी। तर त्याच्यासाठी मी 2-3 बटाटे शिजवून आणि त्याचसोबत हिरवे वाटाणेही शिजवून घेतले आहेत कुकरला शिट्टी लावून। आणि मसाल्यामध्ये मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणच्या 5-6 पाकळ्या, 2-3 मिरच्या, जिरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 4-5 काजू असं आणि त्यामध्ये थोडासा बटाटा ते मिक्सरला लावून घेणार आहे। आणि कढई ठेवून त्यामध्ये तेल कडक टाकून त्यामध्ये जिरे, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता 1-2-3 टाकून थोडं तेल कडकडल्यावरती टाकून फोडणी देणार आहे। नंतर त्यामध्ये कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। ते मिक्सरचा मसाला जे आपण टाकलं होतं ते बारीक करून घेतला आहे। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहे आणि टोमॅटो आणि कांदा टाकून टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जर आपल्याकडे गाजर, शिमला मिरची, फ्लावर किंवा कोणतीही आपल्या घरामध्ये भाजी उपलब्ध असेल ती तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे त्या दिवशी गाजर होते तर मी गाजर टाकले आहेत। आणि गाजर, कांदा, टोमॅटो खूप चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। त्यामध्ये नंतर हळद, लाल तिखट, घरगुती कांदा लसूण मसाला आणि घरगुती लाल जो आपला चटणी असते ते टाकून घ्यायचं आहे आणि खूप हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आपण मिक्सरला जो मसाला लावला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे। त्या मसाल्यामध्ये मी नंतरून काजू पण टाकले होते 2-3, ते सर्व भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। तो मसाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा, नाहीतर कच्चापणाचा वास यायला नाही पाहिजे, चांगला भाजून घ्यायचा। त्यानंतर बटाटा मिक्स करून बटाटा चिरून टाकायचा आहे, पण खूपही बारीक बारीक चिरायचं नाही, थोडं मीडियमच चिरायचं आहे। हिरवे वाटाणे जे शिजवून घेतले आहेत ते टाकायचं आहे आणि सर्व हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। त्यामध्ये आपल्याला जितके लागतील तितके पाणी टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, पण मला मीडियम हवं होतं म्हणून मी एक मिक्सरचं भांडं धुवून ते एक भांडं एवढं टाकलं आहे पाणी। जर तुम्हाला ग्लासचं प्रमाण हवं असेल तर मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे। जर नंतरून लागलं तरी तुम्ही गरम करून पाणी वरतून टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या। हे पहा किती छान प्रकारे आपली ग्रेव्ही झाली आहे। आणि त्यामध्ये नंतर जर उकळी आली तर उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या। हे पहा टेक्स्चर किती छान आलं आहे, एकदम पातळही नाही आणि एकदम गाढाही नाही। यासोबत तुम्ही भाकरी, चपाती, फुलका, लच्छा पराठा सर्व काही खाऊ शकता। पण मी त्या दिवशी बटाट्याची भाजी, बटाटा वटाणा भाजी आणि पुरी असा बेत केला होता, सोबत श्रीखंड, कोथिंबीर वडीही होते। जर तुम्हाला पुरीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की पुरीची रेसिपी शेअर करेन। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।